उद्या, परवा आणि पुढचे आणखी 2 दिवस असे एकूण 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरित केला जाणार आणि अशा पद्धतीने 2,34,00,000 या संख्येपलीकडील महिलांना आम्ही अशा प्रकारे लाभ वितरित करणार आहोत। सर्व लाडक्या बहिणींना हा जो सन्मान निधी आहे तो लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडक्या बहीण योजनेविषयीची एक सर्वात मोठी अपडेट नुकतीच दिली आहे आणि मित्रांनो 2 जानेवारीपासून म्हणजे आजपासून संध्याकाळी 5 वाजेपासून लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। शिवाय लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणी खुश आहेत। तसेच आता 1-2 दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार येईल अशा प्रकारचे भाकीत विरोधकांनी निवडणुकीपूर्वी वर्तवले होते। आर्थिक ताण आल्याने ही योजना लवकरच बंद केली जाईल असंही काही विरोधकांनी म्हटलं होतं। मात्र ह्या योजनेसाठी सरकारने पुढच्या 5 वर्षांच्या निधीची तरतूद केली असल्याचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे आणि मित्रांनो सोबतच मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय देखील घेतला आहे। मित्रांनो, हा निर्णय म्हणजे शासकीय खर्चात सरकारद्वारे 55% घट करण्यात आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेमुळे साधारणतः 40,000 कोटी रुपयांची राज्याच्या वित्तीय तुटीत भर पडणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने खर्चामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारचा ऊर्जा विभाग, समाज कल्याण विभाग, क्रीडा विभाग आणि इतर विभागातील वाजवी खर्चाला कात्री लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। मित्रांनो, मीडिया रिपोर्टनुसार जी बातमी पुढे आलेली आहे त्यानुसार जानेवारी महिन्याचा हप्ता हा संक्रांतीच्या 1 आठवड्या अगोदरपासूनच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तेव्हा राज्यभरातील महिलांसाठी ही एक संक्रांतीची मोठी भेट ठरणार आहे। लाडक्या बहिणींची मकर संक्रांत यंदा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। दुसरीकडे महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे जे आश्वासन दिले होते मित्रांनो त्याबाबत देखील आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळणार अशी माहिती दिली आहे। मार्च महिन्यामध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्याबाबत निर्णय होणार आणि मित्रांनो त्या अनुषंगाने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाईल। मग त्यानंतर लाडक्या बहिणींना प्रत्यक्षात 2100 रुपयांचा लाभ मिळेल अशी माहिती पुढे आलेली आहे। मित्रांनो, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अर्थसंकल्पानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत। मित्रांनो, शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।